राजापूर तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या श्री शांताराम भट इंग्लिश मीडियम स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सौ विश्वा भट यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर, एस.के. शेटे, मोहम्मद शेठ रखांगी, डॉक्टर सौ विनया नातू, मदन हजेरी, चंद्रकांत बावकर, सौ प्रज्ञा तुळसणकर, प्रदीप सवसारे, प्राचार्य एम.आर. पाटील, नूतन भट आदी उपस्थित होते। उत्कृष्ट संचलनाद्वारे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। शाळेच्या आवारात बसवण्यात आलेल्या शांताराम भट यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण नूतन भट यांच्या हस्ते करण्यात आले। सौ विश्वा भट यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले और लोगों को सामाजिक सेवा दे सके, ऐसी उनमें भावना पैदा हो, वो हमारी अपेक्षा है। और ये महाराष्ट्र हमारी कर्मभूमि है, तो वहाँ हम लोग को लगा कि ये रत्नागिरी में डिस्ट्रिक्ट में गांव में कुछ इंग्लिश स्कूल बनाए तो बच्चों को उनका पढ़ने का लाभ मिले, वही बात। संस्थेचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांनी आपल्या भाषणात भट कुटुंबियांनी संस्थेवर जो विश्वास दाखवला आहे त्याला कदापि तडा जाऊ देणार नाही असं सांगून शाळेच्या माध्यमातून गुणवत्ता जपली जाईल असं वचन दिलं। खरं म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत, कारण या म्हणजे कोकणामध्ये विशेषतः या ग्रामीण डोंगराळ भागामध्ये हा तसा पूर्णतः डोंगराळ भाग आणि इथे शिक्षणासाठी आवश्यक असं आजपर्यंत फार काही गेलं नाही असं मला वाटतं। एक 2-3 संस्था सोडल्या तर चांगल्या प्रकारे संस्था चांगल्या इमारती, मुलांना हव्या असणाऱ्या आधुनिक ज्या फॅसिलिटीज आहेत त्या मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्ही प्रयत्नात पहिल्यापासून होतो आणि आम्ही 2008 साली हे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली। खरं म्हणजे अशी इंग्रजी माध्यमाची शाळा कोकणामध्ये कशाला असे प्रश्न त्यावेळी उठले, परंतु मी इथे बघत होतो की इथली मुलं इथले पालक राजापूर, लांजा इत्यादी ठिकाणी जात होते आणि दिवसभर तिथली हे सुटेपर्यंत म्हणजे दिवसभर शाळा सुटेपर्यंत तिथे बसत होते। इथला एखादा सॉमिलवरचा कामगार मुंबईला जाऊन आपला मुलगा इंग्रजी शिकावं याच्यासाठी जात होता। तसं बघायला गेलं तर इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे आणि एक ग्लोबलायझेशनमध्ये जागतिक जग सगळं जवळ आलेलं आहे आणि ही फक्त ज्ञानाची भाषा राहिली नसून रोजीरोटीची पण भाषा आहे। कार्यक्रमापूर्वी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने सर्वांचं लक्ष वेधलं।